स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. आतापर्यंत तन्वी कोण याचा शोध लागत नव्हता. जी तन्वी समजून घरात वावरत होती ती भलतीच कोणी निघाली. ती बबली लोखंडे असल्याचं सत्य आता घरच्यांसमोर आलं आणि तिच्या कट कारस्थानांमुळे तिला तुरुंगात जावं लागलं. पण खरी तन्वी कोण हा प्रश्न अजूनही बाकी होता. दुसरीकडे सायलीला एक छोटी मुलगी डोळ्यांपुढे दिसत होती. तिला सतत काहीतरी भास होत होते. एका लहान मुलीचा आवाज ऐकू येत होता. तन्वीच्या सवयी आवडीनिवडी आपल्यासारख्याच कशा याबद्दल सायलीलाही प्रश्न पडायचा. अखेर हे सत्य सायली समोर आलं आहे. मधुभाऊ तिला नजरेने खुणावत तीच तन्वी असल्याचं सांगतात. मीच खरी तन्वी आहे का? तुम्ही माझ्या प्रश्नांचं उत्तर देणार आहात का मधुभाऊ? मीच तन्वी आहे का? पण आता घरचे हे सत्य कसं स्वीकारणार याचं आव्हान सायली पुढे आहे. ती घरच्यांना या सगळ्याची कल्पना देते, पण घरचे तिला तन्वी म्हणून स्वीकारत नाहीत. पाहूया याचा खास प्रोमो. मला तुम्हा सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ज्याने फक्त माझंच नाही तुम्हा सगळ्यांचं पण आयुष्य बदलून जाईल. असं काय कळलंय तुला? तुम्ही सगळे इतकी वर्ष ज्या तन्वीची वाट बघताय ती दुसरी तिसरी कोणी नाहीये. मी आहे खरी तन्वी. हे कसं पॉसिबल आहे? हा, मला पण आधी असंच वाटलं होतं, पण मी मधुभाऊंशी बोलले. त्यांनी सांगितलं मला पूर्ण आजींची लाडकी ना, सगळ्यांची लाडकी तन्वी मीच आहे का? तुम्ही सगळे कसला विचार करताय? अहो, मीच तन्वी आहे. बस तुला आमच्या भावनांची खेळताना काहीच कसं वाटत नाही. तन्वीच्या बाबतीत ही अशी मस्करी करू नको सायली. तुझ्याकडून आमची ही अपेक्षा नाहीये. सायलीला होणारा भास आहे की ती खरं बोलते हे आता घरच्यांनाही कळत नाहीये. आतापर्यंत पूर्णाजीसाठी ती तन्वी असल्याचं नाटक करत होती, पण तीच खरी तन्वी असल्याचं घरचे स्वीकारतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला मालिकेतील हा ट्रॅक कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.